आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावर या। तर मॅच इथे मात्र सुरुवात होते। विक्रोलियन्स विक्रोली विरुद्ध किरण 11 शिरवणे म्हणजेच एसपी चा संघ इथे खेळण्यासाठी सज्ज होईल। तर सलामीची जोडी मैदानात जाते। तर पहिला आवाज तुमच्या समोर पुन्हा एकदा असेल, चंदू शेटे भटवाडीचा बुलंद आवाज, मुंबईचा एक मातब्बर समालोचक इथे उपस्थित आहेत। या स्पर्धेच्या निमित्ताने जरूर अतिशय चांगलं त्यांचं योगदान असेल। या 2 दिवसामध्ये शनिवारी ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करते आणि आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे इथे खेळण्यासाठी सज्ज झालेत। तर पहिला आवाज चंदू सरांचा। धन्यवाद कुणाल दाते। ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण या ठिकाणी येतोय। नवी हॅलो 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 सामन्याला सुरुवात होते। चालू होणारा सामना विक्रोलियन्स विक्रोली वर्सेस किरण 11 शिरवणे अर्थातच सँडी एसपी दादर। हॅलो 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 तर सामन्याला सुरुवात होते। खुल्या गटातील मात्र हा सामना ज्या संघांनी मात्र महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट मध्ये धुमाकूळ घातले असे संघ आज दिवसभरात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। स्ट्राईकवर अमोल म्हात्रे विक्रोलियन्स विक्रोली संघाचा कर्णधार आणि गेली 15 वर्ष ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर टेनिस क्रिकेट जगतावर हुकूमत आणि 2 डेड बॉल जर एका षटकात गेले तर तिसरा जर पुन्हा एकदा डेड बॉल जर गेला तर तो नो दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे। तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोपेंद्र बोहरा डोंबिवली एक्सप्रेस अर्थातच मुंबईच्या अंडर-22 संघात देखील जो खेळाडू खेळलाय तोच गोपेंद्र बोहरा। पुढचा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीचा हा चेंडू एसटी रक्षकाच्या जवळ जातोय, थांबतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। गोपेंद्रची शरीर एसटी तुम्ही जर पाहिली तर किडकिडीत बांध्याचा असणारा हा गोलंदाज, परंतु लेदर बॉल क्रिकेट मध्ये देखील ए डिव्हिजनचं क्रिकेट त्याच्याकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतं। मुंबईच्या अंडर-22 मधून देखील खेळताना पाहायला मिळालं आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा देखील मातब्बर संघांमधून ज्या गोपीला आपण खेळताना पाहत असतो तोच गोपी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। पुन्हा एकदा अमोल म्हात्रे यांच्यासाठी पुढचा चेंडू समोरच्या दिशेने कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतोय। 1 धाव पूर्ण केली जाईल। प्रदीप बडे मामा चेंडूवर येतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल आणि धावसंख्येचा श्री गणेश होतोय। विक्रोलियन्स विक्रोली वर्सेस किरण 11 शिरवणे अर्थातच सँडी एसपी दादर। सध्याच्या घडीला कुणालजी जर मुंबईतील टेनिस क्रिकेटचा जर आढावा घ्यायचा झाला तर हे दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आहे। विक्रोलियन्स विक्रोली अमोल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, तर दुसऱ्या बाजूला ओमकार देसाईच्या नेतृत्वाखाली सँडी एसपी दादर अर्थातच किरण 11 शिरवणे। दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सामना पहिल्याच सामन्यात मात्र ही जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळेल। तर स्ट्राईकवर येतोय मॅन इन फॉर्म रवी लिंगाला, समोरच्या दिशेने मारलेला पहिल्याच चेंडूवर जणू काही पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलाय की काय, तर पावसाळी क्रिकेटमधील मुंबईतील सर्वाधिक आक्रमक खेळाडूंपैकी एक असणारा रवी लिंगालाच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार। रवी या वर्षीची पहिली पावसाळी स्पर्धा लिजंड ट्रॉफी 1 लाख रुपये पारितोषिकाची सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान याच खेळाडूने घेतलाय आणि तदनंतर 50,000 रुपये पारितोषिकाची सँडी आणि सतीश यांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा झाली होती नरे पार्क परळ, या ठिकाणी देखील मॅन ऑफ द सिरीजचा मान याच फलंदाजाने घेतलाय। पावसाळी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मात असणारा हा फलंदाज आणि समोरच्या दिशेचे षटकार मारण्यासाठी माहीर असणारा हा टेनिस क्रिकेटमधील एक अवलिया, जुहू विलेपार्ले परिसरातील खेळाडू रवी लिंगाला। पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते, हवेत चेंडू जाईल, बचावला या ठिकाणी
झाडाला चेंडू आदळतोय आणि बचावलाय रवी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. रवी विषयी सांगायचं झालं तर सुरुवात प्लेबॉय सांताक्रूज पासून मात्र सुरुवात झाली. तदनंतर मात्र अल्ताफ 11 गोरेगाव, तदनंतर मात्र उमर 11 संघाच्या माध्यमातून सातत्याने या रवीला आपण खेळताना पाहत असतो. आणि आज मात्र कारण गेली 2 महिने रवी सातत्याने विक्रोलियन संघात देखील दाखल झालेला आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्याकडून होते. तर स्ट्राईकवर पुन्हा एकदा अमोल म्हात्रे. पावसाळी क्रिकेटचं घमासान आपण या ठिकाणी पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं शिरवणे प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. अमोल म्हात्रे ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. 6 धावांसाठी. पावसाळी क्रिकेटचं घमासान आपण या ठिकाणी पाहतोय. एक वेगळी रंगत आहे कुणालजी या क्रिकेटमध्ये, एक वेगळी लज्जत आहे, वेगळी मजा आहे ज्या क्रिकेटमध्ये. अर्थातच ते पावसाळी क्रिकेट. मुसळधार पाऊस जरी आला तरी हे क्रिकेट थांबणार नाहीये. हे क्रिकेट असंच अविरत चालू राहणार आहे. आणि एक कौशल्य आहे, जगाच्या कानाकोपऱ्यातील हाच पार्ट असेल ज्या ठिकाणी 12ही महिने क्रिकेट सुरू असतं. मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या, कारण आताच गेल्या आठवड्यात पुण्याला देखील स्पर्धा झाली. आणि हे 12 महिने क्रिकेट जर कुठे सुरू असेल तर मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचा हा परिसर ज्या ठिकाणी क्रिकेट चालतं, नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या शिरवणे चषकामध्ये तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मी चंदू शेटे घाटकोपर हार्दिक स्वागत करतोय. जाऊया, गोपेंद्र बोहराच्या गोलंदाजीवर आक्रमण केली जात आहेत. तर टायमिंग, रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला टायमिंगचं मेळ साधता आला पाहिजे आणि तेच या दोन्ही खेळाडूंनी केलंय. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते आणि अर्थातच नवी मुंबईचे रामदेव बाबा म्हणून ज्यांची प्रचिती आहे असे हे पंच, आणि त्यांनी घोषित केलं आहे या ठिकाणी स्वैर चेंडू, व्हाईट बॉल. विश्वनाथ ठाकूर सर, मुंबईतील देखील मोठमोठ्या स्पर्धा, नुकतीच एक अँटोफिलला 1 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा होती सर, आवर्जून त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत होते. पुढचा चेंडू आता मात्र गोपेंद्र बोहराने देखील दाखवून दिलाय. अतिशय सुरेख टप्प्यावर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि अतिशय सुरेख असा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, बॅटची कडा घेतली गेली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. पहिला मोहरा माघारी परततोय. अर्थातच अमोल म्हात्रे तंबूच्या आश्रयाला जात आहेत. तर पहिलं षटक या ठिकाणी, पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 15 अंकाचं देखील महत्व सांगायचं झालं तर 15 मार्च 1877 रोजी मात्र पहिली टेस्ट मॅच ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड यांच्या विरुद्ध यांच्यामध्ये खेळवली गेली होती मेलबोर्न या ठिकाणी. ऑस्ट्रेलियाने मात्र तो सामना जरूर जिंकला होता 45 धावांनी. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय, गणेश गल्लीचा बाहुबली म्हणून देखील ज्याला ओळखलं जातं, लालबाग गणेश गल्ली परिसरातील खेळाडू अर्थातच यतीन पाटील फलंदाजीसाठी मैदानात जातोय. पाहूया, कारण यतीन देखील जबरदस्त फॉर्मात आहे. सध्या जर पाहायचं झालं तर मोठमोठे आक्रमक फलंदाजी यतीनकडून केली जाते आणि बढती मिळाली आहे. गणेश गल्ली संघातून उमर 11 आणि उमर 11 मधून विक्रोलियन्स अशी मात्र बढती त्याला जरूर मिळाली आहे. तर गोलंदाजीमध्ये देखील बदल होतोय. ज्या खेळाडूला मात्र गत वर्षीच्या याच्या देखील नावावर एक रेकॉर्ड आहे, लगातार 7 षटकार मारण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे तो गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रदीप बडे, कुर्ला नेहरू नगर. आणि स्वैर चेंडू घोषित केला जातोय. +1 धाव बाईच्या स्वरूपात मिळेल अशा 2 धावा या ठिकाणी घोषित केल्या जात आहेत आणि 17 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रदीप बडे गोलंदाजी मार्कवर उर्फ मामा या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू, आणि गत वर्षी मात्र कुर्ल्याच्या नेहरू नगर या क्रीडांगणामध्ये 2 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूची बाईक ज्याला मिळाली होती तोच गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा प्रदीप बडे. यतीन पाटील साठी आडव्या बॅटने चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाईल. डावखुऱ्या हाताचा यतीन पाटील. 5 षटकांचा असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र बलाढ्य खेळाडू, बलाढ्य संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि नक्कीच कुणाला प्रेक्षक जर पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून या खुल्या गटातील प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे, कारण नवी मुंबईत खूप कमी स्पर्धा खुल्या गटातील होतात.
पुढचा चेंडू फिरकावून दिला जातोय रवी लिंगालाच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त फटका मिड विकेट झोन मध्ये मारला जातोय रवी लिंगाला ब्रँडेड फटका 6 धावांसाठी रवीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुण्याच्या नक्कीच पुण्याला देखील स्पर्धा होते एक मोठी स्पर्धा दिवाळीमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये 2 वर्षापूर्वी मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवण्याचा मान देखील याच रवी लिंगाला मिळालाय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि रवी जो आक्रमक ठरत होता तो मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय रवी लिंगाला बाद कव्हरच्या दिशेने झेल पकडला जातोय 2 षटकार जरूर रवीने मारले परंतु तंबूचा रस्ता नक्कीच पकडायला भाग पाडलं जात आहे ते रवी लिंगाला आणखीन एक खेळाडू बाद तर 2 बलाढ्य संघांमधील लढत या ठिकाणी पाहायला मिळते अर्थातच रवी बाद होतोय आक्रमक फलंदाजी करत होता 24 धावा धाव फलकावर झालेले आहेत रवी बाद होतोय आणि रवीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय राहुल वराडकर विक्रोळी कन्नमोर नगर परिसरातील खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात जातोय विक्रोळींस आणि अष्टपैलू खेळाडू आहेत चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे जेवढी चांगली गोलंदाजी आहे तेवढी चांगली फलंदाजी देखील आहे परंतु रवी जो फॉर्मात आहे त्याला माघारी पाठवण्यामध्ये किरण 11 शिरवणे अर्थातच सँडी एसपी दादर यशस्वी झालाय 2 षटकार रवीने जरूर खेचले परंतु तंबूचा आश्रय नक्कीच त्याला पकडावा लागतोय प्रदीप बडेला यश मिळत आहे यतीन पाटील प्रदीप बडे कुटाप्याचा हा चेंडू भिरकावून दिला यतीन पाटीलच्या बॅट मधून निघालेला एक अप्रतिम फटका पाहूया किती धावांसाठी हा फटका पाहायला मिळतोय तर जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर पंच कळवतील आणि पंचांचा निर्णय दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे तर पंचांचा निर्णय दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे आणि कारण मैदानाचं बरंचसं क्षेत्र हा घोषित क्षेत्र आहे काही वेगवेगळे रूल्स कारण स्थानिक क्रिकेटमध्ये या गोष्टी कुणाला जी पाहायला मिळतात आणि तुम्ही इतर महाराष्ट्राचं क्रिकेट जर पाहिलं तर असं गोष्टी पाहायला मिळत नाही चारी साईडला सीमारेषा असते पॉवर प्लेचं क्रिकेट असतं परंतु तो मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूची जी उपनगर आहे तर डिक्लेअर झोनची मैदानं जास्त पाहायला मिळतात कुणालजी कारण आता जर आपण विचार केला लोकसंख्या वाढते सातत्याने जर पाहिलं तर वस्त्या देखील वाढतात आणि नवी मुंबई शहर एक विकासात्मक शहर म्हणून पाहिलं जातं आणि त्याचमुळे की काय मर्यादा येत आहेत मैदानाला देखील मैदानं देखील कमी होत चाललेत आणि या मैदानाला देखील तेवढ्याच मर्यादा आहेत आपण पाहिलं असेल ज्ञानेश्वरजी सुतार साहेब नगरसेवक आहेत वॉर्ड क्रमांक 89 त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे त्यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली या मैदानाच्या बाबतीत त्यांनी देखील सांगितलं थोड्याशा मर्यादा आमच्या मैदानाला आहेत परंतु तुम्ही चांगला खेळ दाखवा आणि त्या चांगल्या खेळाला मात्र जरूर 1 लाखाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलंय तर पंचांच्या माध्यमातून लगेचच निर्णय आपल्यापर्यंत येईल निर्णय दोन्ही पंच आयोजक सल्ला मसलत करून त्याचबरोबर तानाजी भोईर काका इथे मात्र भूमिका पार पाडतील त्यांचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा मॅच सुरुवात होईल परंतु चंदू शेटे सर आपण पाहिलं असेल काल सनी कुमार 11 तुर्बे हा संघ या स्पर्धेमध्ये पराभूत जरी झाला परंतु त्या टीम मध्ये भूषण पाटील हा खेळाडू काल खेळताना दिसला नाही त्या खेळाडूने नुकतंच आम्हाला दूरध्वनीच्या माध्यमातून कळवलं आज तो आजारी आहे आणि आम्ही देखील सदिच्छा व्यक्त करतोय की त्या आजारातून तो कुठेतरी रिकवर झाला पाहिजे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवी मुंबईतली क्रिकेटची स्पर्धा मोठी रंगते आणि त्या टुर्नामेंटमध्ये भूषण सारखा खेळाडू नवी मुंबईतला खेळत नसला तर कुठेतरी आम्हाला देखील कमीपणा वाटतोय या स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच भूषण पाटील विषयी तुम्ही सांगितलं की नवी मुंबईचा हा खेळाडू खूप सातत्याने चांगली कामगिरी करतोय कारण गतवर्षी जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील खेळताना आपण त्याला पाहिलंय निर्णय येतोय पंचांचा या ठिकाणी शशी साटम सर यांचा निर्णय येतोय 2 धावांसाठी हा फटका होता यतीन पाटीलच्या बॅटमधून निघाला हा फटका चांगला फॉर्मात आहे यतीन पाटील आणि 2 धावा या फटक्यावर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता अन्यथा बराचसा लांबवर मारलेला हा फटका होता 26 धावा धाव फलकावर झाल्यात मोठ्या धावसंख्येच्या दिशेने झालेला एक
पुन्हा एकदा प्रदीप बडे यतीन पाटील साठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. उंच पुरा खेळाडू प्रदीप बडे यतीन पाटील साठी, डावखुरी हाताच्या यतीन पाटील साठी. पुढचा चेंडू नो बॉल घोषित केला जातोय. तर कमरेच्या वर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 या ठिकाणी लगावला जातोय. पंच ताकीद देखील देतील खेळाडूला, आणखीन एकदा जर तू बिमार टाकला तर तुझी गोलंदाजी बंद केली जाऊ शकते. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. फ्रीट. पुढचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली जाते. व्हाईट बॉल. पंच शशी साटम सर घोषित करतायत. आणखीन एक धाव या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा फ्रीट. समोरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. बॅकफुटला जात चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु समोरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या वाढते, 1 ने जाऊन पोहोचते ती 30 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर संतोष घोसाळकर साहेब उपशहर प्रमुख शिवसेना यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तसेच दिलीप घोडेकर साहेब तर यांचं देखील दिलीप घोडेकर साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. क्रिकेटचं घमासान आपण या ठिकाणी पाहतोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील मोठमोठी नावं आज नवी मुंबईत दाखल होत आहेत आपला खेळ दाखवण्यासाठी. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग. आणखीन एक स्क्वेअर चेंडू घोषित केला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 25व्या क्रमांकाचा नियम या ठिकाणी पुन्हा एकदा लागू होतोय. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रदीप बडेकडून वारंवार. पुन्हा एकदा प्रदीप. पुन्हा एकदा आता मात्र लेगस्टम्पच्या बाहेर 12चा चेंडू जातोय. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू टाकला जातोय. संघाची धावसंख्या वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर संघाची धावसंख्या. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील खूप मोठमोठी नावं. तर समाजसेवक आत्माराम भुक्ते यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संतोष घोसाळकर साहेबांचा सन्मान केला जातोय. या क्रीडा सोहळ्यासाठी आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तर दिलीप भाऊ घोडेकर यांचा देखील सन्मान केला जातोय. या क्रीडा सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित झाले, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या. तर आत्माराम भुक्ते साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल. नवी मुंबईतील पावसाळी क्रिकेटमधील सर्वाधिक मोठा क्रीडा सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील म्हटलं तरी चालेल, कारण लिजियन ट्रॉफी 1 लाखाची स्पर्धा झाली, तदनंतर कोलगेटला 1.5 लाखाची स्पर्धा आहे आणि नवी मुंबई आणि ग्रामीण भागातील सर्वात मोठी पावसाळी क्रिकेट नवी मुंबईच्या इतिहासातील कुणाला जाते जी पावसाळ्यातील सर्वात मोठी स्पर्धा असेल. आणि पाहूया या स्पर्धेची प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पहिल्याच सामन्यापासून पाहायला मिळते. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 34 धावा. तर यानंतर मात्र मी तुम्हाला घेऊन जातोय नवी मुंबईचा बुलंदाबाज कुणाल दाते. पुन्हा एकदा गोपी बोहरा. पहिल्याच बॉलवर अतिशय घातक फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि फलंदाज बाद होताना दिसतोय. गडी मात्र बाद होतोय. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावर अजून एक प्रघात बसतोय. विक्रोलियन्स विक्रोली विरुद्ध लढत आहे किरण 11 शिरवणे म्हणजेच SP शिवाजी पार्क दादर या टीमच्या दरम्यान. एका इकडे ओंकार देसाई सारखा खेळाडू, तर त्याच्या विरुद्ध कॅप्टन कुल आणि एक शिस्तबद्ध संघ म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली क्रिकेट विश्वामध्ये असा अमोल मात्रे यांचा संघ. तर यानंतरच्या मॅच मध्ये साजिद बाग 11 तडोजा विरुद्ध ब्रह्मा बॉईज काळा चौकी या 2 टीमच्या दरम्यान मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर ट्रायडन नवी मुंबई स्ट्रायकर कांजूरमार्ग अशी लढत असेल आणि शेवटची लढत असेल शिवशक्ती पाले अंबरनाथ विरुद्ध श्रावण 11 रत्नागिरी. विनरची साइड इथे खेळण्यासाठी येईल. असे मातब्बर संघ
मुंबई विभागातले इथे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातले खेळण्यासाठी येतील. तर गोपी बोहरा सज्ज होतोय, डावकुरा फलंदाज समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय यतीन पाटील. आता मात्र बॅटची आतमधली कडा घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय. एक रन पूर्ण करताना दिसतोय यतीन पाटील. एक भरभक्कम शरीर यष्टी असलेला यतीन पाटील आणि बाहुबली देखील म्हटलं जातं गणेश गल्लीचा हा खेळाडू आणि सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंट गाजवल्यात यतीन पाटील. हे नाव देखील सध्या विश्वामध्ये जरूर पाहायला मिळते या टेनिस क्रिकेटचा विचार केला तर. आणि तोच यतीन पाटील नॉन स्ट्राईक एंडला. तर स्ट्राईक एंडला फलंदाज अकबर खेळण्यासाठी सज्ज होतोय. तर अकबर पुन्हा एकदा आपल्या स्ट्राईक एंडला गोलंदाज येतोय गोपेंद्र बोहरा. मात्र अकबर याच्या बॅट मधून अतिशय ताकदफुल हिट आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार, 6 धावा. तर इथे आपण पाहू शकाल विक्रोलियन संघ चांगला दमखम दाखवताना दिसतोय. एका इकडे उमर आणि विक्रोलियन्स असे एकत्र येऊन खेळण्यासाठी सज्ज झालेला हा संघ अमोल म्हात्रे यांचा संघ आणि समोर मात्र असेल शिवाजी पार्क एसपी दादर म्हणजेच किरण 11 शिरवणे. संघ व्यवस्थापक किरण मेहर सध्या या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत, ते देखील आनंद घेतात या टुर्नामेंटचा. तर लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक विवेक सुतार यांच्या माध्यमातून. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता, सरळ अंगाचा वेध घेणारा चेंडू होता. पाहूया तोपर्यंत 1 रन पूर्ण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. अतिशय घातक गोलंदाजी, एका इकडे घातक फलंदाजी देखील पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट ओव्हरऑल. त्याचबरोबर पावसाची रिमझिम देखील आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने पाऊस कोसळतोय नवी मुंबईमध्ये. कालचा जर विचार केला तर काल देखील भरपूर पावसात ही स्पर्धा इथे सफल आयोजन झालं. तर उस्मान पटेल तळोजाचा टायगर याला विनंती करतो आपण व्यासपीठावर आपला सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेमध्ये. उस्मान पटेल एक मोठा खेळाडू बाग 11 तलोजा टीमचा. राऊंड विकेट. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय लॉंग ऑनला. तिथे किसन देवेंद्र आणि इथे मात्र अप्रतिम झेल. फलंदाज मात्र यतीन पाटील. बॅक टू दी पॅव्हिलियन. 4 गडी बाद झाले. संघाची धावसंख्या झाली 42. 42 धावांवर चौथा हादरा बसतोय. एका इकडे विकेट्स देखील मिळवल्या जातात तर एका इकडे फलंदाज षटकार चौकार देखील लगवतायत. म्हणजेच फायटिंग मॅच इथे प्रेक्षकांना आज पाहायला मिळेल. मुदस्सीर आपण देखील आला असाल तर आपण देखील व्यासपीठावर या. नच्चू पटेल आपण आला असाल आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपण देखील व्यासपीठावर या. कारण बाग क्रिकेट म्हटल्यावर तलोजाची टुर्नामेंट म्हटल्यावर खरोखर सातत्याने आठवण होते तळोजा नाईटची आणि ती मोठी स्पर्धा महाराष्ट्र क्रिकेट मधली देखील. तर तुमचं देखील स्वागत. संघाची धावसंख्या 42. नवीन फलंदाज मैदानात जातोय राहुल दुबे. तर राहुल दुबे येतोय. गणेश गल्लीचा हा खेळाडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. सातत्याने चांगलं क्रिकेट गणेश गल्लीच्या खेळाडूंच्या माध्यमातून देखील आपण पाहिलंय. मुंबई नगरांमध्ये खेळत असताना त्यामध्ये यतीन पाटीलचं नाव येतं, राहुल दुबेचं नाव येतं. एक चांगली साईट सध्या अमोल म्हात्रे यांचा जर विचार केला तर. संघाची धावसंख्या 42. गोपेंद्र बोहरा पुन्हा एकदा सुरेख लाईन अँड लेन. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. पूर्णपणे अक्रॉस क्रिकेट इथे पाहायला मिळालंय. षटक मात्र संपतंय डोंबिवली एक्सप्रेसचं गोपेंद्र बोहराचा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 42. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद. इथे मात्र गोपेंद्र बोहराचं अतिशय चांगलं षटक. या षटकामध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या याच गोपीने. परंतु या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करून दाखवलंय गोपीने आपल्या संघासाठी. तर षटक क्रमांक 4 घेऊन येतोय ग्लेन वैती. अतिशय घातक गोलंदाज, सुप्रीमोची स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आणि या खेळाडूने जरूर सुप्रीमो स्पर्धेमध्ये अल्टो कार जिंकली होती. खरोखर एक मोठा खेळाडू. त्याचबरोबर आपण जर 2 वर्षाच्या अगोदर पाहिलं असतं 1 बॉल 6 धावांची आवश्यकता असताना षटकार लगवला होता घनसोलीच्या मैदानात या खेळाडूने. अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेतली. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात बॉल जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि ते मात्र डॉट बॉल. ग्लेन वैती गोलंदाजी करण्यासाठी समोर खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज अकबर. नॉन स्ट्राईक एंडला राहुल दुबे. पुन्हा एकदा ग्लेन. राऊंड विकेट. चांगला फटका इथे अकबरच्या बॅट मधून. परंतु इथे धाव 1 पूर्ण होताना दिसते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जाईल आणि दुसरी धाव देखील अकबरला मिळेल.
आणि 2 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर धावसंख्या 44. 44 लॉस ऑफ 4 विकेट. आकड्यांचा खेळ देखील पाहायला मिळतोय. चौथं षटक प्रगती पथावर आहे. 44 धावा झाल्या, 4 गडी बाद झालेत. विक्रोली या टीमची धावसंख्या. पुन्हा एकदा ग्लेन अकबर साठी चांगलं क्षेत्ररक्षण, एक मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ, कव्हर देखील तैनात. आता मात्र चांगला फटका आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिलाय, सीमा रेषा पार, षटकार. अकबर ब्रँडेड हिट, 6 धावा. 50 धावा इथे मात्र पूर्ण होताना दिसतात. 50 पूर्ण होते विक्रोली टीमची. सुरेख फलंदाजी इथे करताना पहिल्या जर आपण ओपनिंग पेर चा विचार केला तर अमोल म्हात्रे, रवी लिंगाला, यतीन पाटील, त्यानंतर राहुल अकबर आणि राहुल दुबे असे खेळाडू या टीम मध्ये आहेत. पुन्हा एकदा ग्लेन येतोय. संघाची धावसंख्या 50. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आयोजक ज्ञानेश्वर सुतार साहेब, जे नगरसेवक आहेत वॉर्ड क्रमांक 89 चे, शिवसेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा. उस्मान पटेल सर, आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. पण पाहू शकाल पंच इथे आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25, स्क्वेअर मारा, 1 धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावा होतात 51. पण पाहू शकाल तळोजाचा टायगर म्हणून ज्याची आम्ही सातत्याने ओळख करून देतो, मुंबई उमर 11 संघाच्या दरम्यान देखील महत्वपूर्ण खेळ ज्याने दाखवला, आज मात्र स्वतःचा संघ घेऊन आलाय उस्मान पटेल. चांगला फटका, चेंडू लॉंग ऑनच्या वरून, अकबर ब्रँडेड हिट, चेंडू सीमारेषा पार. येस, इट्स मॅक्सिमम 6, षटकार. 57 धावा. पहिले आपण पाहिलं असेल रवी लिंगालाचं वादळ मैदानात आलं, त्यानंतर अकबर सारखा खेळाडू आला आणि अकबरने मात्र षटकारांचा इथे पाऊस पाडलाय. एका इकडे पावसाची रिमझिम, परंतु इकडे मात्र षटकाराची रिमझिम करताना फलंदाज अकबर. आता मात्र थोडासा फ्लाइट जास्त दिला होता. चेंज ऑफ पेस, रनआउटची संधी असेल आणि ते परतावं लागेल अकबर याला. खराब क्रिकेटची आत्महत्या मी म्हणेन, कारण अकबर चांगल्या फॉर्म मध्ये होता. आवश्यकता नव्हती या रनची, परंतु जर तरचा खेळ म्हणजे क्रिकेट, अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. परंतु खरोखर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं अकबरने. टाळ्या वाजून स्वागत करा अकबरच्या या इनिंगचं. वेल प्लेड अकबर. संघाची धावसंख्या 57. तर नवीन फलंदाज अमीर मैदानात जाताना दिसतोय. एक उंच पुरासा खेळाडू, मॅन फ्रॉम मीरा रोडचा हा खेळाडू. पावसाचं जोरदार आगमन, परंतु मॅच कुठेही थांबणार नाही. पावसाच्या या तडाख्यामध्ये मॅच अशीच चालू राहील. क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरण तुमच्या समोर. संघाची धावसंख्या 57. गोलंदाज ग्लेन. आता मात्र टायमिंग थोडस मिस होते की काय, आणि ते मात्र मिस टायमिंग. फलंदाज मात्र बाद. गोपेंद्र बोहराचा चांगला झेल आणि तंबूच्या दिशेने राहुल दुबे जाताना. संघाची धावसंख्या 57. 4 षटकाच्या समाप्तीनंतर. तर 6 गडी आतापर्यंत बाद झाले. 6 गडी बाद झाल्यानंतर धावा झाल्या 57. रायगडचा टायगर उस्मान पटेल याचा इथे सन्मान केला जाईल. आयोजक विनंती करतोय विवेक सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. टेनिस क्रिकेट विश्वातलं पहिलं शतक ज्या खेळाडूने लगवलं, 100 धावा ज्यांनी केसीएन ट्रॉफी मध्ये पूर्ण केला, असा खेळाडू रायगडचा टायगर उस्मान पटेल. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या 57. यस, मॅच इनिंग नंतर लाईनमॅन पुन्हा एकदा येतील. तर गोलंदाज येतोय उमर. शेवटचं षटक टाकण्यासाठी उमर खान गोलंदाजी माकवर. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या हलकासा बाहेर चाललाय, तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण होताना दिसेल. पंचांचा इशारा. बाबा रामदेव, विश्वनाथ ठाकूर आमच्यापर्यंत पोहोचवतात. व्हाईट बॉल, स्क्वेअर मारा, व्हाईट +1, 2 धावा मिळतील. संघाच्या खात्यात धावसंख्या जाऊन पोहोचली 59. 59. बाग 11 तळोजा म्हटल्यावर सातत्याने आठवण होते उस्मानची, आणि तो उस्मान आमच्या भेटीला इथे. पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गती कमी केली होती या बॉलची. अंगावर चेंडू आदळतोय, धाव मात्र मिळणार नाही. संघाची धावसंख्या 59. 59 धावा इथे फलकावर लागल्यात.
पुन्हा एकदा येतोय उमर. आता मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आपली दिशा भरकटतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 60. 5 षटकांची ही मॅच असेल. आजच्या सर्वच मॅचेस या ओपनच्या 5 षटकांच्या इथे खेळवण्याचा आमचा मानस आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सातत्याने खराब गोलंदाजी इथे केली जाते. तर यानंतर साजिद बाग 11 तळोजा विरुद्ध ब्रह्मा बॉयज अशी लढत असेल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. सोयर मारा व्हाईट बॉल. सातत्याने खराब गोलंदाजी इथे उमर खानची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 62. 62 धावा. आतापर्यंत या गोलंदाजाने मला वाटते 4 व्हाईट बॉल टाकलेत. पुन्हा एकदा मला वाटतंय 5वा चेंडू देखील तर टोटल धावा किती काढल्यात सर्वप्रथम शशी सर मला आमच्यापर्यंत कळवा. 2 की 3? 2 धावा धावून काढल्यात. नो बॉल थ्रोचा घोषित केलाय. तर 2 धावांची पेनल्टी असेल आणि त्याचबरोबर 2 धावा या धावून काढल्यात. 4 धावा. एकच रनी धावून काढले. 2 धावांची पेनल्टी असेल. 3 धावा मिळतील आणि रनआउट झालाय फलंदाज. तर गोलंदाज इथे बदलवला जातोय. फ्री हिट देखील असेल याची नोंद घ्या. तर 3 धावा इथे मिळाल्या. संघाच्या धावसंख्येत धावसंख्या 65. 65. नवीन फलंदाज मैदानात जातोय. राहुल राय हा खेळाडू कांदिवली विभागातला हा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होईल. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 66. आपण पाहू शकाल 65 धावा. 65 माफ करा. 65 धावा. 3 धावा पंचांनी ते घोषित केल्यात. गोलंदाज येतोय ओंकार देसाई. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द साइड स्क्रीन. चेंडू सीमा रेषा पार. इट्स मॅक्सिमम 6. षटकार. 6 धावा इथे फलकावर लागतात संघाच्या खात्यात. संघ जाऊन पोहोचतोय 71च्या आकड्यावर. 71. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद झालेत. 7 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा ओंकार बॅकफुटला जाऊन चांगला फटका इथे कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात. 1 रन इथे पूर्ण करेल फलंदाज. संघाच्या खात्यात भर पडते धावसंख्या 72 वर. षटक क्रमांक सध्या 5व. अंतिम षटक प्रगती पथावर आहे आणि अंतिम षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी उमर खानची आणि त्यानंतर गोलंदाजी करताना ओंकार देसाई. चांगला फटका इथे ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे ग्लेन वैती बॉल अडवतोय तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. स्ट्राईक रोटेट होते. संघाच्या खात्यात भर पडते. धावा झाल्यात 73. 73. दोन चेंडू अजूनही शिल्लक या षटकातले. आता मात्र टायमिंग चांगलं झालंय. चेंडू पलीकडे गेलाय. 2 धावा इथे मात्र मिळतील. संघाच्या खात्यात धावा झाल्यात 75. 75 आणि या षटकातला शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. 5व्या षटकातला अंतिम षटक इथे प्रगती पथावर. यानंतर आपण साजिद बाग 11 तळोजा म्हणजेच उस्मान पटेलच्या संघाला खेळण्यासाठी सज्ज होताना पाहू शकाल ब्रह्मा बॉयजच्या विरुद्ध. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. गडी मात्र बाद होतोय. फलंदाज तंबूच्या दिशेने. धावा झाल्यात 75. 76 धावांचं टार्गेट. 76 to win 2. शिरवणे किरण 11 SP या टीमच्या समोर 76 धावांचं टार्गेट. तर धावा या अमोल मात्रेसल कंपल्सरी चेस करण्याचा नियम आहे या स्पर्धेचा. 76 धावा या SP संघाला काढाव्याच लागतील सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. याची देखील नोंद घ्या.
तर लाईनमॅन लवकरात लवकर मैदानात चला. मला वाटतं लाईनमॅन तुम्हाला संयोजक मैदानात जायचंय. पंच विश्वनाथ ठाकूर आमच्यापर्यंत इशारा करतात. लाईनमॅन मैदानात जा लवकर. ओंकार देसाई आपले सर्व खेळाडू खुर्च्यांची व्यवस्था आपल्या स्टेज समोर आहे, तिथे आपल्याला बसायचं आहे. तिथूनच आपले खेळाडू मैदानात जातील. तर ऋषी वैद्य दादा यांचं आगमन आमच्या मंचावर, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी उपलब्धी त्यांची या वर्षामध्ये प्लेअर ऑफ द इयर या पारितोषिकाने या पुरस्काराने सन्मानित झालेत ऋषी दादा. कारण शतक देखील लागून आलेत यंदाच्या क्रिकेटमध्ये. विजय पावलेच्या विरुद्ध 24 धावांची खेळी घनसोलीच्या मैदानावर जासईच्या नाईट स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण खेळ ज्या ऋषी दादांनी दाखवला. अशा अनेक आठवणी आहेत यंदाच्या क्रिकेटमधल्या ऋषी दादाच्या आणि त्या खेळीच्या भरोश्यावर आज ऋषी दादांचं नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वावर गाजतंय. त्या ऋषी दादाला या वर्षी जरूर मोठा सन्मान दिलाय. प्लेअर ऑफ द इयर हे पारितोषिक, हा सन्मान त्यांना मिळाला, त्याबद्दल आमच्या माध्यमातून देखील त्यांचं कौतुक असेल. तर उस्मान पटेल आणि ब्रह्मा बॉईज कॅप्टन टॉस साठी आपल्याला यायचंय. ब्रह्मा बॉईज कॅप्टन टॉस साठी या. तर दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल, पुन्हा एकदा आवाज तर आपल्या समोर असेल भटवाडीचा बुलंद आवाज चंदू शेटे सर. परंतु चंदू सर, तुम्ही सातत्याने मुंबई उपनगरांमध्ये मुंबईमध्ये समालोचन करताय. आज 75 धावा विक्रोलियन्स टीमने इथे संपादित केल्या. 76 धावांचं टार्गेट आहे आणि या 76 धावा या विकेटचा, या वातावरणाचा, या मैदानाचा विचार करता या 76 धावा मुबलक आहेत विक्रोलियन्स टीमसाठी? हा माझा प्रश्न तुमच्यासाठी असेल. तर कोणाची क्रिकेटमध्ये कितीही धावा केल्या तरी त्या थोड्याच असतात असं नेहमीच म्हणतात आणि पाहायला मिळतं. आणि या सामन्याविषयी तुम्ही जर म्हणाल तर खूप मोठी बॅटिंग लाईनअप किरण 11 शिरवणे अर्थातच सँडी एसपी दादर संघाकडे, ओमकार देसाई, ऋषिकेश वैद्य, एजाज कुरेशी, किशन देवेंद्र, ग्लेन वैती, भूषण शिंदे अशी खूप मोठी स्टारकास्ट, खूप मोठी बॅटिंग लाईनअप देखील त्या संघाकडे आहे. परंतु तेवढंच विक्रोलियन्स संघाच्या बाबतीत देखील सांगेल, कारण विक्रोलियन्स संघाकडे देखील गोलंदाजांचा तोफखाना आहे. कारण कमल मौर्य असेल, राहुल राय असेल, वैभव फ्रॉम शिर्डी असेल, असे कित्येक गोलंदाज त्यांच्याकडे देखील आहे. गिरीश कोचरेकर आहे. म्हणजे चांगल्या गोलंदाजांविरुद्ध चांगल्या फलंदाजांची लढत. कुणालजी, असं मी या लढतीला म्हणेल. आणि प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असणार आहे ही लढत, म्हणजे कारण आता समोर येणारी लढत असणार आहे. समोर जी इनिंग येणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी बॅटिंग लाईनअप वर्सेस या वर्षी सर्वाधिक फॉर्मात असणारी गोलंदाजी अर्थातच विक्रोलियनची. तर अशी लढत पाहायला मिळणार आहे. याच गोष्टीचं संपूर्ण आम्ही लेखाजोखा पाहिला होता ज्यावेळेस 8 संघांना सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये सहभाग दिला होता. त्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या की कुठले संघ एकमेकांच्या विरोधात चांगली लढत देऊ शकतात, जेणेकरून या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं. युट्यूबच्या माध्यमातून जे आम्हाला प्रेक्षक घरबसल्या पाहतात त्यांचं मनोरंजन व्हावं. या सर्व गोष्टी आम्ही लक्षात ठेवून अशा प्रकारची टुर्नामेंट आयोजित करण्याचा विचार केला होता. आणि आज पहिल्याच मॅच मध्ये आम्हाला पाहायला मिळते की 75 धावा फलकावर लागल्यात आणि यानंतर मात्र मोठ बॅटिंग लाईनअप, तर एका इकडे एक चांगली गोलंदाजीची तोफ आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन होईल याच्या शंका नाही. परंतु यानंतर आवाज तुमच्या समोर असेल चंदू शेटे यांचा पुढच्या 3 षटकासाठी. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी आणि धन्यवाद आयोजक. कारण एक मोठी स्पर्धा नवी मुंबईतील या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळते कुणालजी तुमच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून. एक जबरदस्त असा क्रीडा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. माध्यम आहे शिरोणे प्रतिष्ठान आयोजित असणारी ही स्पर्धा. ज्ञानेश्वर सुतार नवी मुंबईतील लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिरोणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश सुतार संस्थापक अध्यक्ष यांच्या देखील मार्गदर्शनाखाली एक जबरदस्त क्रीडा सोहळा या ठिकाणी रंगतोय. तर स्ट्राईकवर मित्रांनो फलंदाज महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट मधील एक सुपरस्टार म्हणून देखील ओळखला जाणारा खेळाडू अर्थातच एजाज कुरेशी. खास पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील असणारा हा खेळाडू या क्रीडा स्पर्धेसाठी
जो कोणी SP संघातील जो कोणी खेळाडू अर्धशतक झळकावेल त्यासाठी किरण मेहर यांच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल. मित्रांनो, जो खेळाडू फलंदाजी करतोय त्याच्या नावावर 3 बाईक आणि 1 मॅन ऑफ द सिरीजची कार आहे. अर्थातच एजाज कुरेशी मॅन फ्रॉम इंदापूर पुणे सज्ज होते फलंदाजीसाठी. नॉन स्ट्राईकला उमर खान, गोलंदाजीसाठी राहुल राय. जाऊयात एका जबरदस्त लढतीकडे. 76 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न होता. उमर खान कॉल दिलाय धाव घेण्याचा आणि पंच या ठिकाणी विश्वनाथ ठाकूर घोषित करतायत स्वैर चेंडू +1 धाव आणि 2 धावांनी संघाचं अकाउंट ओपन होत आहे. मित्रांनो, स्ट्राईकवर जो फलंदाज येतोय उमर खान, गेल्या 5-6 वर्षात टेनिस क्रिकेट जगतामध्ये या नावाने देखील खूप मोठी करामत केली आहे. परंतु गेली 3 हंगाम मात्र दुबईला वास्तव्यास असताना दुबईतील स्पर्धामध्ये देखील चांगली कामगिरी करणारा आणि स्वतःच्या उमर 11 नावाचा संघ निर्माण करून त्याचा देखील खूप मोठा दबदबा निर्माण करणारा आणि वर्सोव्याच्या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 7 षटकारांची आतषबाजी करणारा, अर्थात नो बॉलवर देखील षटकार मारणारा उमर खान फलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर गोलंदाजीसाठी विक्रोलियन संघाचा बहरात असणारा गोलंदाज अर्थातच कांदिवली एक्सप्रेस राहुल राय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा पिचिंग केली जाते आणि स्वैर चेंडू घोषित होते पंच विश्वनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून. अवांतरच्या रूपात आणखी एक धाव मिळते. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे हा. टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, त्या स्थानिक क्रिकेटला मात्र कुणालजी आता खूप मोठे दिवस आलेत. माध्यम आहेत, आता ज्या वेबसाईट्स निर्माण झाल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वैर चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. लगातार अवांतर धावा घोषित केल्या जात आहेत आणि 4 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलच्या बाबतीत सांगायचं झालं तर वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डिंगच्या नावावर विक्रम आहे. 102 वनडे मॅच खेळल्या परंतु एकही व्हाईट बॉल टाकला नव्हता आणि तब्बल 912 ओव्हर देखील टाकल्या होत्या. परंतु या ठिकाणी व्हाईट बॉलनेच मात्र सुरुवात होते आणि लगातार व्हाईट बॉल देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर राहुल राय. पुढचा चेंडू उमर खान स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू तटवतोय. पाण्यात जाऊन चेंडू अडकतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. ही खासियत आहे पावसाळी क्रिकेटची. पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला आउटफील्ड स्लो पाहायला मिळते. पाण्यात जर चेंडू पडला तर तो जागेवर थांबतो. गवतात चेंडू पडला तर तो जागेवर थांबतो. तर तुमचं नशीब असावं लागतं की ग्राउंडने गेलेला चेंडू सीमारेषच्या बाहेर जाणं, अन्यथा तुम्हाला चेंडू डायरेक्ट मैदानाच्या बाहेर मारावे लागतात. हे पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतं आणि त्याच पावसाळी क्रिकेटची एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा या शिरवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेसाठी मुंबईच्या कानाकोप शहरातील असणारा खेळाडू उमर खान. ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार षटकार. अप्रतिम फटका जो तोड़ता है गेंदबाजों की कमर, जो तोड़ता है गेंदबाजों की कमर, नाम उसका उमर. तर उमरच्या बॅटमधून निघालेला एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. उमर खान जबरदस्त फटकेबाजी करतोय. जुन्नर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मात्र पहिल्या हंगामात जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू. तदनंतर मात्र महाराष्ट्रातील बऱ्याचशा स्पर्धा एक हाती आपल्या संघाच्या बाजूने पारडं फिरवणारा हा खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज होतोय. दुबईला वास्तव्यास गेली 3 हंगाम आहे परंतु मोजक्या स्पर्धांसाठी भारतात येणारा खेळाडू. पुढचा चेंडू चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडू जातोय. लढत तुल्यबळ आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांशी झुंजताना या ठिकाणी आपण पाहतोय. किरण 11 शिरवणे अर्थातच सँडी SP दादर वर्सेस विक्रोलियन्स विक्रोळी. ओमकार देसाई वर्सेस अमोल म्हात्रे अशी लढत. पुढचा चेंडू उमर खानच्या बॅट मधून आणखीन एक आतषबाजी फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. 6 धावांसाठी उमर खान. उमर खान नावाचं वादळ, या वादळाच्या तडाख्यामध्ये भारतातील बरीचशी शहरं आलेली आहेत. भारताच्या बाहेर दुबई, कतार, कुवेत या ठिकाणी जाऊन देखील या खेळाडूने आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. आज मात्र नवी मुंबईचं शिरवणे उमर खानच्या झपाट्यात. धावसंख्या 6 ने वाढते जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. पहिलं षटक सुरू आहे. जशाच तसं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय.
पुन्हा एकदा उमर समोरच्या दिशेने चेंडू ढोलवण्याचा प्रयत्न होतो, झेल पकडण्याची संधी, आमिर दाफेदार संपूर्णपणे सूर मारला, प्रयत्न मात्र असफल झाले, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. या सभेमध्ये 63 आमदार तुम्ही पाहताय, लोकसभेमध्ये तुम्ही 18 खासदार पाहताय, राज्यसभेमध्ये 4 खासदार पाहताय, मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका भगवा डौलाने फडकतोय आणि त्याच शिवसेनेच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थातच सिरवणे प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. एक व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात केली होती, मार्मिक नावाचं साप्ताहिक 1960 ला बाळासाहेबांनी सुरू केलं आणि तदनंतर मात्र 1966 साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. मराठी माणसाच्या हक्कासाठी झटणारा हा पक्ष हळूहळू मात्र मराठी माणसाच्या हृदयात स्थान मिळून गेला आणि आज मात्र प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये शिवसेना शिवसेना आणि शिवसेना पाहायला मिळते. तर संघाची धावसंख्या 19 धावा संघाची धावसंख्या पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर येतोय. लिजंड ट्रॉफी 1 लाखाची स्पर्धा जी झाली होती घाटकोपर भटवाडी या ठिकाणी सर्वोत्कृष्ट पुन्हा एकदा मोठा फटका उमर खानच्या बॅट मधून निघतोय. जवळजवळ 2 वेळा षटकार जाईल एवढा लांबवरचा षटकार उमर खानच्या बॅट मधून. जबरदस्त. शाखा प्रमुख श्रीकांत भोईर यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. हार्दिक 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 असं स्वागत. ब्रह्मा बॉईज विनंती आहे, ब्रह्मा बॉईज काळा चौकी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. तर आक्रमण करतोय उमर खान, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 धावांवर. गिरीश कोचरेकरच्या चेंडूवर पुन्हा एकदा आक्रमण करतोय उमर, जो तोडता है गेंदबाजों की कमर, नाम उसका उमर. तर जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे उमर खानच्या बॅट मधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर. जो खेळाडू अर्धशतक या डावामध्ये झळकावेल, किरण मेहर क्रिकेटचे प्रचंड वेळ असणारं व्यक्तिमत्व आणि किरण 11 संघाचे संघ मालक यांच्याकडून माध्यमातून 5000 रुपये या ठिकाणी दिले जातील. तर नामवंत समालोचक झहीर पटेलजी आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं देखील हार्दिक स्वागत. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून, नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून, ठाण्यातून, पनवेल मधून ज्या ज्या ठिकाणी येऊन क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. गिरीश कोचरेकरचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. लगातारचे 2 षटकार पाहूया. षटकार हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे ती उमर खान याला. गिरीश गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी उमर. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित येऊ शकला नाही आणि 1 धाव मिळते. षटकार हॅट्रिक पासून वंचित राहतो गिरीश आणि कमबॅक करतोय म्हणावं लागेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर संघाची धावसंख्या. तर यानंतरचा मॅच देखील मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू अर्थातच उस्मान पटेल आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबईतील मातब्बर खेळाडू ज्या संघात तुम्हाला पाहायला मिळतील. ब्रह्मा बॉईज नाणेफेकीसाठी यायचं आहे. मंदार गुरव वर्सेस उस्मान पटेल यानंतरची लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ब्रह्मा बॉईज काका 11 शिरवणे अर्थातच आमचे समीर मोहिते यांचा संघ आहे. मी दिलीप घोडेकर साहेबांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. यानंतरची लढत संतोष घोडेकर साहेब, दिलीप घोडेकर साहेब यांच्या दोघांच्याही उपस्थितीत शुभ हस्ते या क्रीडा सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. अर्थातच उस्मान पटेल आणि मंदार गौरव, अर्थातच तळोजा आणि काळा चौकी अशी लढत यानंतर असणार आहे. ओ अप्रतिम चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा मारा, उमर नावाचं वादळ या ठिकाणी क्षमलं जात आहे. अप्रतिम चेंडू गिरीश कोचरेकरचा, उमर बाद होतोय. 4 षटकारांच्या मदतीने 27 धावा आणि 4ही षटकार तुम्ही आठवा किती लांबवरचे होते. तर एकदा जोरदार टाळ्या उमर खान साठी झाल्या पाहिजेत. जी जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं ज्या षटकारांनी. तोच उमर खान पुन्हा एकदा मागे येतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र येतोय महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव ओमकार देसाई. कारण नवी मुंबईतूनच त्याच्या क्रिकेटला सुरुवात झाली होती. सारसोळे गावातून ओमकारने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर त्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक किरण मेहर यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तर ओमकार देसाई ज्याच्या क्रिकेटचा श्रीगणेशा या नवी मुंबईतून झालाय आणि तदनंतर SP11 दादर असेल
शिरवणीतूनच झालाय आणि तदनंतर मात्र महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो, कारण 2 ते 3 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये PTPL पुणे जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये क्विड कार 4.25 लाख रुपयाची कार ज्याला मिळाली होती, अर्थात तोच ओमकार देसाई स्ट्राईकवर SP संघाचा कर्णधार. तर गोलंदाजीसाठी ज्याला मात्र थोडासा आत्मविश्वास मिळाला असणार आहे. पहिली आक्रमण होती, तदनंतर मात्र यॉर्कर टाकला आणि बाद केलं होमरला. तोच गिरीश कोचरेकर गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू गिरीशचा आणि याला म्हणतात तुम्ही एकदा विकेट घेतल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास मिळतो, तीच गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपतंय. उमर खानची आक्रमण नक्कीच पाहायला मिळाली आणि 33 धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बाग 11 तळोजा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. 33 धावफलकावर झालेले आहेत. अजूनही 43 धावांची आवश्यकता. षटक शिल्लक आहेत ते 3 आणि धावांची आवश्यकता आहे ती 43. स्ट्राईकवर मात्र एजाज कुरेशी, नॉन स्ट्राईकला ओमकार देसाई. 2 मोठमोठी नावं मैदानात तुम्हाला पाहायला मिळतील. पाहूया गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जात आहे. तर गोलंदाजीमध्ये बदल होते. पाहूया कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अर्थातच वैभव गुजर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. मित्रांनो, खूप कमी खेळाडूंच्या नावावर तो विक्रम असतो. अनिल कुंबळेच्या नावावर आहे 10 पैकी 10 विकेट घेण्याचा विक्रम. जिम लेकरच्या नावावर आहे 1956 साली 10 पैकी 10 विकेट घेण्याचा. आणि 2 वर्षापूर्वी कांगा लीग मध्ये या खेळाडूने देखील 10 पैकी 10 विकेट घेतलेले आहेत. वैभव गुजर खास शिर्डीवरून या ठिकाणी आलेला आहे. वैभव गुजर, आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो या पावसाळी क्रिकेटमध्ये. संपूर्ण संघ बाद करण्याची किमया याने साधली होती कांगा लीग मध्ये. शिर्डी शहरातील खेळाडू, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी शहरातील असणारा हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारची सातत्याने मुंबईतील मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईत आमंत्रित होत असतो. तोच हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. तर स्ट्राईकवर आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा खेळाडू. व्हाईट बॉल घोषित केला जातोय विश्वनाथ ठाकूर पंच यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. जो संघ कामगिरी उंचावणार आहे तो मॅच मध्ये येईल आणि ज्याची कामगिरी खालावणार आहे तो मॅचच्या बाहेर जाईल. तर स्ट्राईकवर ओमकार देसाई. कित्येक विक्रम आहेत ओमकार देसाईच्या देखील नावावर. आज मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये हा सामना शिरवणे प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. डेड बॉल मृत चेंडू घोषित केला जातोय विकेटच्याही बाहेर. अर्थातच 70% भागामध्ये सिमेंटची विकेट आहे त्याच्याही बाहेर. आणि संपूर्णपणे मॅच मध्ये संघ व्यवस्थापक मालक किरण मेहर पाहायला मिळत आहेत. वैभव गुजर, कारण क्रिकेट हा खेळच आहे कुणाल जी असा. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळ आहे क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हा सर्वांचा श्वास आहे क्रिकेटचा खेळ. कारण हे तसंच आहे. या क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटवरचं विजेतेपद आपण भारतीयांनी मिळवलेलं आहे. उलटाच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय. पाहूया किती धावांसाठी जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय का की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत 2 ने भर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ओमकार देसाई स्ट्राईकवर पुन्हा एकदा. तर विशेष म्हणजे किती, कारण ओमकार आणि एजाज केरळला क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. रात्रीच मुंबईत आगमन झालं आणि आज पुन्हा एकदा मैदानात. तर क्रिकेट या स्थानिक क्रिकेटला देखील खूप मोठं व्यासपीठ प्राप्त झालेलं आहे. आणि त्यासाठी मी सर्व वेबसाईट्स आहेत त्यांचा देखील धन्यवाद आहे. कारण tenniscricket.in असेल, 70 स्पोर्ट्स असेल, लोकल टेनिस क्रिकेट असेल, पनवेल टेनिस क्रिकेट असेल, क्रिक लाईफ असेल, पुणे टेनिस क्रिकेट असेल, चौका.in असेल, पनवेल टेनिस क्रिकेट असेल, अशा कित्येक वेबसाईट ज्या आलेल्या आहेत त्या वेबसाईटचं देखील तेवढेच कामगिरी आहे. या क्रिकेटला थोडासा दर्जा देण्याचं काम त्यांनी केलंय. पाखोट टप्प्याचा हा चेंडू भिरकावून दिलाय. ओमकार देसाई ब्रँडेड फटका. तर चेंडू आतमध्ये आलेला आहे आणि चेंडू
तर चेंडू आतमध्ये आला तर धावून रन आहेत आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पाहिला, म्हणजे षटकाराचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. तर सानपाड्याचे नगरसेवक सोमनाथ वास्कर यांचे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. साहेब, आपलं देखील या क्रीडा सोहळ्यासाठी हार्दिक 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 असं स्वागत. शिवसेनेच्या माध्यमातून देखील मात्र खूप चांगली चांगली कामं कुणाल दातेजी सुरू आहेत, कारण अलीकडेच औरंगाबाद या ठिकाणी 244 जोडप्यांचा शुभविवाह शिवसेनेच्या माध्यमातून मोफत लावून देण्यात आला होता. पुढचा चेंडू वारंवार मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी केली जाते. तेवढं सोपं नसतं पावसाळी क्रिकेटमध्ये कुणालजी, कारण ओला चेंडू आणि टेनिस बॉलच्या तुलनेमध्ये रबर बॉल हा थोडासा हलका असतो आणि त्यावर तुम्ही स्विंग कंट्रोल देखील तुमचा झाला पाहिजे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे, तुम्हाला रनअप घेण्यासाठी अडचणी असतात. या सगळ्या गोष्टींमध्ये मात करून तुम्हाला खेळ करायचा असतो. मग हे टेनिस बॉलचं क्रिकेट. संघाची धावसंख्या 40 धावा, संघाची धावसंख्या वैभव अचूक टप्प्या 76 धावांचं लक्ष समोर असताना वैभव गुजर पुढचा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, थोडस वळण घेतोय चेंडू, शरीराचा वेध घेतोय ओमकार देसाईचा आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो वैभव गुजरचा. चांगलं युद्ध पाहायला मिळत आहे वैभव गुजर आणि ओमकार देसाई यांचं. 2 तुल्यबळ संघांमधील लढत सुरू आहे आणि लढत देखील तेवढीच तुल्यबळ सुरू आहे, कोणी कमी नाहीये. दोन्ही संघांमध्ये मातबर खेळाडूंचा भरणा आहे आणि कारण हे तसंच आहे, कारण तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक जिंकायचं. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित असणारा हा शिरवणे चषक 2016 पण या ठिकाणी, नगरसेवक चषक 2016 पण या ठिकाणी पाहतोय. नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. सर, कसला ओव्हरस्टेपिंग? फ्री हिट असणार आहे. नो बॉल आणि नो बॉलवर फ्री हिट. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 लागावला जातोय. अडचण होते, एक तर रणअप त्याला मिळत नाहीये आणि दिशाहीन गोलंदाजी वारंवार करतोय वैभव गुजर. आपण जवळजवळ 250 किलोमीटर लांब, 250 ते 300 किलोमीटर लांब कशासाठी आलेलो आहोत ते मात्र दाखवून द्यावंच लागेल वैभव गुजरला. अर्थातच शिर्डीवरून आगमन झालंय. तर फलंदाजीसाठी ओमकार देसाई. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 41 धावांवर. संघाची धावसंख्या 76 धावांचं लक्ष असताना विक्रोलियन्स विक्रोळी वर्सेस किरण 11 शिरवणे, अर्थातच सँडी एसपी दादर, या 2 बलाढ्य संघांमधील क्रिकेटचा घमासान तुम्ही पाहताय. नगरसेवक चषक 2016 शिरवणे. चेंडू आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडतो, चेंडू थोडीशी उसळी घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातात, अर्थातच राहुल दुबेच्या हातामध्ये चेंडू जातोय. तर तमाम मान्यवर या क्रीडा सोहळ्यासाठी आपण उपस्थित झालात, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवलीत. तर निलेश परदेशी आपण झहीर पटेल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर पुढचा चेंडू देखील वैभव गुजरचा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि 41 धावा धावफलकावर. आता मात्र लय सापडताना पाहायला मिळते वैभव गुजरला. सुरुवातीला काहीसा अडखळत होता, व्हाईट बॉल स्वैर चेंडू जरूर गेले, परंतु तदनंतर लयबद्ध गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ गोल्डन स्पॉटवर चेंडूचा टप्पा ठेवतोय, अडचणीत आणताना पाहायला मिळतोय. धावसंख्या अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. ती 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. एजाज कुरेशी, ओमकार देसाई, 2 मातब्बर खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील फलंदाजीसाठी तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा वैभव गुजर, शिर्डी एक्सप्रेस.
हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि खरोखर वैभव गुजर, मी शिर्डीवरून या ठिकाणी का आलोय त्याची प्रचिती दिली. चांगलं षटक म्हणावं लागेल. 3 षटकं संपतायत, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. 2 षटकं बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 35 धावांची. 12 चेंडू 35 धावा, 35 धावा 12 चेंडू. शिरवणे वर्सेस विक्रोळी अशी लढत मात्र या ठिकाणी सुरू आहे. पाहत रहा नगरसेवक चषक शिरवणे, लाख मोलाची क्रीडा स्पर्धा. आणि ऐकण्यासाठी मी जरा थोडा वेळ या ठिकाणी थांबतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय नवी मुंबईचा बुलंद आवाज, अर्थातच कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद चंदू शेटे सर. अतिशय मंत्रमुग्ध करणारं समालोचन तुम्ही ऐकत होता चंदू शेटे यांच्या माध्यमातून. मुंबई नगरामध्ये ज्यावेळेस क्रिकेट खेळवलं जातं, खडानं खडा माहीत असलेला हा समालोचक, दिग्गज समालोचक विनंतीला मान देऊन आज इथे आपल्या उपस्थित झालेत. त्याबद्दल खरोखर अविनाशजी सुतार साहेब यांनी देखील या समालोचकाचं कौतुक केलंय. किरण मेहर यांनी देखील कौतुक केलंय या समालोचकाचं. कारण ही स्पर्धा जर आपण विचार केला तर नवी मुंबईतली पहिली अशी स्पर्धा रंगते की 1 लाख रुपयाची स्पर्धा नवी मुंबईमध्ये रबर बॉल स्पर्धेत भरवली गेली. आणि या स्पर्धेसाठी तशाच दिग्गज समालोचकांची देखील आम्हाला आवश्यकता होती, मागणी होती आयोजकांची. आणि त्या विनंतीला मान देऊन तुम्ही आला, तुमचा आभार. ओव्हर द विकेट, बॅटची कडा, तिथे मात्र अमोल म्हात्रे यष्ट्यांच्या मागे स्लिपच्या दरम्यान झेल सोडतायत. इजाज कुरेशी याचा 1 रन इथे मिळेल. संघाच्या खात्यात धावसंख्या 42 वर. प्रत्येक कॅच क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो. पकडो कॅच जीतो मॅच क्रिकेटचा मोहावरा म्हटला जातो. अमोल मात्र इथे झेल सोडतायत, स्वतःवर काहीसे नाराज, परंतु धाव मात्र दिली इजाज कुरेशीला 1. संघाच्या खात्यात 42 धावा, फलकावर 35 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं 12 बॉल मध्ये. आता 34 धावा करायच्यात 11 चेंडू मध्ये. ओंकार देसाई इथे मात्र सध्या चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि तोच फॉर्म इथे दाखवावा लागेल ओंकारला या वर्षी देखील या मैदानात. आता मात्र जरूर चांगला फटका. हॅलो, हॅलो. तर एकच धाव इथे मात्र मिळते फलंदाज ओंकार याला. संघाच्या खात्यात धावसंख्या 43 वर 43. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गिरीश सज्ज होताना दिसतोय. एक अनुभव असलेला हा गोलंदाज आहे आणि चांगलं क्रिकेट याने दाखवलं. लिजेंड ट्रॉफी भटवाडी इथे चंदू शेटे यांचंच आयोजन होतं. अतिशय मोठी ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून. चांगला फटका, इजाज कुरेशी ब्रँडेड हिट, चेंडू लॉंग ऑफ सीमा रेखा पार, षटकार. ही इज ऑन फायर. मी मगाशीच म्हटलं होतं की या खेळाडूचा कुठेतरी झेल सोडला, आमंत्रण होतं कुठल्या तरी दुर्घटनेला आणि इथे मात्र तीच दुर्घटना अमोल म्हात्रे यांच्या विरुद्ध. एक मोठा फटका. इजाज कुरेशी इंदापूर पुणे विभागातला हा खेळाडू प्रतीक इलेव्हन पुणे संघात सातत्याने खेळ दाखवतोय. आज मात्र किरण 11 शिरवणे या टीमच्या दरम्यान पाठराखण करताना एक मोठा षटकार लगवलाय. संघाची धावसंख्या 49. पाहूया इंदापूरचा हा खेळाडू हे मैदान गाजवतोय का. एका इकडे गिरीश देखील एक मातबर खेळाडू, ज्याला उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी घाटकोपर इथे मिळाली होती. पुन्हा एकदा ओरपीच हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, चेंडू तिथेच विसावतोय. अमोल म्हात्रे स्वतः कर्णधार बॉल उचलतायत, तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाही. संघाची धावसंख्या 49, 76 धावांचं टार्गेट. 27 धावांची अजून आवश्यकता असेल. बॉल मात्र तुमच्याकडे असतील 8 चेंडू 27 धावा. 8 बॉल 27. हाय व्होल्टेज क्रिकेटची ही मॅच आपल्या समोर. चांगला फटका, एक फ्लॅटेड हिट आणि इथे मात्र अप्रतिम झेल. टाळ्या वाजताना दिसतात या झेलसाठी. क्षेत्ररक्षक होता रवी लिंगाला. अप्रतिम झेल आणि गडी मात्र तंबूच्या दिशेने इजाज कुरेशी. या झेलसाठी जरूर प्रेक्षकांच्या माध्यमातून अप्रतिम टाळ्यांचा वर्षाव झाला, कारण झेल देखील तसाच होता. जरूर आठवण करून दिली जॉन्टी रोड सारख्या खेळाडूची, ज्याने अनेक सामन्यांमध्ये महत्वपूर्ण झेल टिपलेत. कारण जॉन्टी रोडच्या नावावर देखील 5 झेल वैयक्तिक टिपण्याचा विक्रम आहे. जर विचार केला विकेट कीपर नसताना देखील, कारण विकेट कीपरच्या नावावर अनेक विक्रम असतात विकेट कीपिंग करताना, परंतु जॉन्टी रोडच्या नावावर 7 झेल टिपण्याचा देखील विक्रम आहे. आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय किसन देवेंद्र. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49. पण पाहू शकाल सेकंडरी स्कूल लेवल मध्ये 12वा खेळाडू असताना
मैदानात गेलेला जॉन्टी रोड्स आणि त्यानंतर जरूर 7 झेल टिपून मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणारा एकमेव असा खेळाडू. परंतु इथे मात्र रवी लिंगालाचं कौतुक, कारण शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर, एक हात झेपावून दिला आणि अप्रतिम झेल संपुष्टात आला. किसन देवेंद्र मैदानात जातोय. संघाची धावसंख्या 49. 27 धावांची अजून आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 7 बॉल 27. एक हाय व्होल्टेज मॅच सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले. आज प्रेक्षक कुठे जाऊ नका, जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात त्यांनी देखील आपला संच, आपला मोबाईल कुठे सोडू नका, कारण आज एकाहून एक सरस मॅच तुम्हाला पाहायला मिळतील. नगरसेवक चषक 2016 मध्ये. ओव्हर द विकेट. आता मात्र जरूर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतमधली कळा घेतली, चेंडू चालला होता मिड ऑनच्या दरम्यान, तिथे क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत एकच धाव मिळेल किसनला. षटक मात्र संपतंय. धावा झाल्यात जवळपास 50 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि येणारे बॉल असतील 6 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. तर चंदू शेटे सर, काय म्हणाल या मॅचच्या बाबतीत? येणारे बॉल आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 26 धावा. अनेक मान्यवर इथे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं स्वागत आहे. द्वारकानाथ भोईर साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं स्वागत करूयात. तर चंदू शेटे सर, तर गोलंदाजांनी कमबॅक केलं म्हणावं लागेल विक्रोलियन संघाच्या. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, असे कित्येक चमत्कार आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलेले आहेत. आणि फलंदाजी करणारा खेळाडू, अर्थातच ज्याच्या देखील नावावर या वर्षीच्या हंगामात 21 चेंडूमध्ये शतक करण्याचा विक्रम लागलाय कांदिवलीच्या मैदानामध्ये, किशन देवेंद्र, विलेपार्ले जुहू परिसरातील नेहरू नगर परिसरातील खेळाडू. तर पाहूया काय होतंय आणि काय होतंय. तर गोलंदाजी मार्कवर टेनिस क्रिकेट जगतातील लिजेंड खेळाडू, ज्यांनी कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, अजित पुत्रन सर गोलंदाजी मार्कवर. तर शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर. 6 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 26 धावांची. पाहूया अमोल म्हात्रे कोणाच्या खांद्यावर हे षटक सोपवतात. अजित पुत्रन एक जुना खेळाडू आणि ज्या खेळाडूने मात्र क्रिकेटचं विश्व गाजवलंय असा खेळाडू अजित पुत्रन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. अनेक आठवणी आहेत अजित पुत्रन यांच्या देखील चंदू सर, कारण आपल्याला आठवत असेल पहिल्या बॉलवर ज्या वेळेस षटकार लागवला होता 7 धावांची आवश्यकता असताना, नंतरच्या 5 चेंडूवर मात्र पूर्णपणे संघाला पराभूत केलं होतं आपल्या गोलंदाजीच्या भरोशावर. याच अजित पुत्रन यांनी, तेच अजित पुत्रन शेवटचं षटक घेऊन येण्यासाठी स्विंगचा सुलतान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. पहिल्या बॉलवर चांगला आपला हार आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार किसन देवेंद्र, पॉवरफुल हिट 6. 4 चेंडूवर 4 षटकार जरी लगवले आता मात्र तरी 5000 रुपयाचं पारितोषिक किरण मेहर यांच्याकडून. संजीवनी देणारा हा षटकार असेल मी म्हणेन SP किरण 11 टीम साठी. संघाची धावसंख्या 56. इथून मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल कुठेतरी किशन देवेंद्रला. ज्या खेळाडूने 21 चेंडू मध्ये शतक लगवलं नुकतीच माहिती मिळाली, त्याच खेळाडूला कुठेतरी इथे चमक दाखवावी लागेल. याच खेळाडूंनी तळोजाचं मैदान गाजवलं होतं, तोच किसन देवेंद्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. येणारे बॉल असतील 5 आणि 5 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 20. टाइमपास करू नका प्लीज, विनंती करतोय. आपल्याला वेळ खूप कमी आहे आजच्या स्पर्धेचा विचार केला तर. तर 5 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 20 धावा. अजित पुत्रन इथे मात्र थोडासा दबाव जाणवतोय, पंचांचे हात फैलावतायत, व्हाईट बॉलचा इशारा इथे केला जातोय. अवांतर रूपात खात्यात भर पडते, धावसंख्येत देखील भर पडते. धावा होतात 57. 19 धावांची आवश्यकता अजूनही असेल. अजित पुत्रन विरुद्ध लढत आहे किसन देवेंद्र. आता मात्र वेग जास्त देण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय डेड बॉल, परंतु या गोष्टी 2च वेळा ग्राह्य धरल्या जाऊ शकतात एका ओव्हर मध्ये. तिसऱ्यांदा अशा प्रकारचं जर या बॉल जर आपण पाहिला डेड बॉल घोषित केला पंचांनी, तर त्याला नो बॉल घोषित केला जाईल, याची नोंद घ्या. तर अजित पुत्रन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, तोपर्यंत एक रन पूर्ण करताना फलंदाज. संघाच्या खात्यात धावसंख्या जाऊन पोहोचली 58. तर 58 धावा इथे फलकावर लागल्यात. चांगलं क्रिकेट ओव्हरऑल. चंदू शेटे यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. भटवाडीचा हा बुलंद आवाज, मुंबई समालोचन कक्षावर ज्यांनी अधिराज्य गाजवले आजपर्यंत, क्रिकेटचा इतिहास ज्यांच्या तोंडपाठ आहे, असे समालोचक आमच्याशी जुळलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजित पुत्रन, परंतु खराब क्रिकेट इथे पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण करताना दोन्हीही फलंदाज. पंचांचा इशारा येतोय, व्हाईट
+1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 स्वैर मारा. संघाच्या खात्यात भर झाली. धावा झाल्या 60. 16 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 बॉल 16. फुलटोस आणि किशन देवेंद्र पॉवरफुल हिट. चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6. 3 चेंडू 10 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं 3 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण. अतिशय घातक फलंदाजी करताना किशन देवेंद्र याच खेळाडूची ओळख करून देण्यात आली होती आणि खरोखर अतिशय घातक फलंदाजी इथे किशन देवेंद्रची पाहायला मिळते. विक्रोलियन्स विरुद्ध लढत आहे किरण 11 शिरवणे या टीमच्या दरम्यान. काय होईल या मॅच मध्ये, कारण समोर एक इकडे अनुभव आहे अजित पुत्रांचा, तर समोर खेळण्यासाठी घातक फलंदाज किशन देवेंद्र. राऊंड विकेट. चांगला फटका मिड विकेटच्या वरून दुसऱ्या ग्राउंड मध्ये. चेंडू सीमा रेषा पार. इट्स अ ह्यूज 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 हिट. 6. 72. फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. बॉल असतील 2 चेंडू 4 धावा. कुणालजी, मॅच सामना कसा झालाय? असा सामना होणे नाही. असा सामना एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा सामना. सर्व प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना. आणि आम्ही त्या दिवशी सर्वप्रथम या टुर्नामेंटचं आयोजन करत होतो. लॉर्ड्स आम्ही रचना करत होतो. त्या दिवशी देखील अविनाश सुतार सरांनी आम्हाला सांगितलं होतं का क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना मजा आली पाहिजे आणि तीच मजा आज मात्र इथे येताना दिसते. फुलटोस, टायमिंग मिस, बॉल हवेत. 1 रन पूर्ण होते. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. ड्रामा. 1 बॉल 2 रन कंपल्सरी. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. एका इकडे विक्रोलियन्स तर एका इकडे किरण 11 शिरवणे. कोण जिंकेल ही मॅच? प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचिन्ह, आमच्या समालोचकांच्या मनात प्रश्नचिन्ह. परंतु मित्र, प्रेक्षक, मायबाप, तुम्हाला मात्र विनंती असेल, जसा बॉल पडेल टाळ्यांच्या गजरात स्वागत करा या मॅचचं. 1 चेंडू 2 धावा. नगरसेवक चषक 2016 शिरवणे आपल्या भेटीला. एक मोठी मॅच. 1 बॉल 2 रन. किशन देवेंद्र हिरो ठरतोय का? पुन्हा एकदा अजित पुत्रन यांच्या इतिहासामध्ये एक वेगळं पेज निर्माण होतंय का आठवणींचं या मॅचच्या दरम्यान? अशी ही मॅच, कारण या मॅचच्या दरम्यान जर अजित पुत्रन सरांनी मॅच जिंकून दिली तर एक वेगळं पेज निर्माण होईल त्यांच्या आयुष्यातलं क्रिकेटचं. किशन देवेंद्रने ही मॅच जिंकून दिली तर वेगळं निर्माण होईल. चांगला फटका. चेंडू सीमारेषेलगत. 1 रन पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय केलंय? टी शर्ट देखील काढताना ओंकार देसाई. मॅच मात्र जिंकली एसबी टीमने. टी शर्ट देखील निघली जाते. आणि या मॅच मध्ये काय झालं? होत्याचं नव्हतं झालं. जिथे 1 रन होती तिथे अजित पुत्रन सरांनी बॉल